नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावावरून. मी आज गावी आलो आहे आणि पण एक अपडेट अशी द्यायची होती की माऊलीला एक छोटा बच्चू झाला आहे. त्याचं नाव आपण ठेवलं आहे गुरु. सो हा बघा तुम्ही पाहताय त्याकडे कॅमेरामॅन, जरा कॅमेरामॅन आपली तनू आहे आता, कॅमेरा गर्ल सॉरी. सो ती आपल्याला शूटिंगसाठी मदत करते. आणि बघा माऊली आणि गुरु ते उभे आहेत. तर त्यांची नावं आपण ठेवली आहे गाऊ माऊली आणि गुरु. आणि त्यांचा सांभाळ करणारी त्यांची माऊली आली इकडे. ती बघा दूध काढायला चढून आली आहे माऊली. आणि गुरुनी पण आत्ताच गुरुनी पण माऊली खरे रे उडी मारला. 6-6:30 झाले असतील. लांब लचक वाटतं एकदम. तनू आहे बघा, हाडे तनू दाखवतोय बघा. त्यातला खराब आहे हा की. हां खाली जाऊन राहिलो. बघा ना कोंबडी कशी राहतात, कशी राहिलं कसं राहिलो. डायरेक्ट अटॅच होतो. नाही दुखत नाही त्यांना. तर अशा प्रकारे आपली दूध काढण्याचा प्रोग्राम चालू आहे इकडे. या हल्ली थोडी याद आली ना त्याच्यामुळे. किती दिवस काय खाल्या नाहीत ना, अजून खाणं व्हायचं असं काहीच नाही. कधी लाल बाळली फुल भरून घालू तर हवेमध्ये खाय नाही ना, म्हणजे अर्धा टाकून दे, मग अर्धी बाळली राहते. जरा असं चालू आहे ना. चालू चालू टाइम लॅप्स लागतो.
पाडो कसं नुसतं बघा आता. पाड्याक बरोबर पाणी सोडत असतील ना. पाणी मारता हा भरपूर गावतात त्याच उतर गाड्या येतात. खडे बघा. ही रशी आधीच होती का तुझी? हा ही आधीच होती. त्याका पाईप पण तो आधीच होती. आज त्यांच्याकडे गाडी असते ना. नाही आता ते ह्या केलेली ना, जागा तुटली ती बिल्डिंग होता म्हणजे आता. विचारत येतात ना. हां ते काय तो जो व्हिडिओ पाठवलेला ना, फोटो काही रिक्ता बघतो. ये माऊली या या. तर संध्याकाळचा मस्त असा दृश्य आहे बघा. वासरू क्यूट पण असं दूध पित आहे. आणि आता सध्या असा काळोख पडायला येतो बघा. पूर्ण शांतता आहे. काही पक्ष्यांचा आवाज येतो इकडे. आणि तिकडे खाली हे हिरवी दिसते ती भाजी आहे, लाल भाजी आहे ना. आणि भुईमुग. कोळीद आणि भुईमुग आणि ही भाजी आहे. हां दिसतली ना काय होतं. माका वाटलं ती लाल भाजी आहे की काय. ही मध्ये मध्ये दिसता ना लाल. ती लाल भाजी आहे पण एका तिथे केवढं कोणाची झाडा. पाडा होती गावात नाही आली पण मला का हां ते हा बंद कर मोबाईल. काय